नाशिक गोदावरीच्या काठी वसलेलं एक शांत निवांत टुमदार शहर. मुंबई पुण्याच्या तुलनेत तसं कमी धावपळीचं, पण या शहराला कित्येक शतकांचा इतिहास आहे. देशाच्या एका महत्वाच्या पुरातन इतिहासाचं साक्षीदार असलेलं हे शहर आहे. शहराच्या आजूबाजूच्या डोंगर पर्वतातूनही अनेक पुराण प्रसिद्ध स्थळं आहेत. ही पौराणिक स्थळं आणि दक्षिण गंगा गोदावरीच्या सान्निध्यामुळे हे देशातलं एक पवित्र स्थळ म्हणून ओळखलं जातं. या तशा शांत शहरातल्या शांत स्वभावाच्या नाशिककरांनी सन 2012 मध्ये एक क्रांतिकारक कौल देऊन इतिहास रचला. त्या वर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नाशिककरांनी आपल्या भवितव्याच्या किल्ल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सुपूर्द करून माननीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे नाशिक हे भूमिपूजनांचं शहर नाही, तर पूर्णत्वास गेलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कोणत्याही शहरातले रस्ते हे रक्तवाहिन्यांइतकेच महत्वाचे असतात. म्हणूनच शहरातल्या रस्त्यांच्या विकासाला आम्ही सर्वाधिक महत्त्व दिलं. आमच्या कार्यकालात नाशिक शहरात एकूण 510 किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते बांधले गेले. मुख्य रस्ते व रिंग रोड याबरोबरच कॉलनीतल्या रस्त्यांवरही विशेष लक्ष दिलं गेलं. रस्ते बनवताना त्यांच्या तब्बल 2000 चाचण्या घेतल्या गेल्या आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांकडून त्यासाठी 3 वर्षांची हमी घेण्यात आली. आज नाशिक महानगरपालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी कसलीही तरतूद करावी लागत नाही, कारण आज इथल्या रस्त्यांवर खड्डेच नाही. आपलं शहर स्वच्छ असावं ही कोणत्याही शहरातल्या नागरिकाची किमान अपेक्षा असते. या स्वच्छतेसाठी शहरातील कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. कचरा डेपो ही कोणत्याही शहरातल्या एका गलिच्छ आणि दुर्गंधीने भरलेल्या भागाची ओळख असते, कारण या कचरा डेपोमध्ये शहरातला कचरा बेजबाबदार पद्धतीने ओतला जातो आणि पुढे तो बराच काळ तसाच दुर्लक्षित राहतो. नागरिकांच्या मूलभूत आरोग्याला हानी पोहोचवणारी ही बाब केवळ अक्षम्य आहे. आम्ही आमच्या शहराच्या कचरा डेपोची व्याख्याच बदलायचं ठरवलं. आज नाशिक शहरात 200 घंटागाड्या फिरतात. त्याचं व्यवस्थापन आणि नियोजन अत्याधुनिक जीपीएस प्रणालीनं केलं जातं. या घंटागाड्या कचरा डेपोत येण्याआधी आणि जाताना असं दोन्ही वेळेला त्यांचं वजन केलं जातं. कचरा डेपोमध्ये या कचऱ्याचं संकलन केलं जातं. या कचऱ्याचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टप्प्याटप्प्यानं वर्गीकरण आणि सूक्ष्मीकरण केलं जातं आणि त्यापासून खत निर्मिती केली जाते. लवकरच या कचऱ्यातून वीज निर्मिती करण्याची ही यंत्रणा आकार घेत आहे. शहरातलं सांडपाणी हाही असाच एक नागरिकांच्या मनस्तापांचा आणि तक्रारींचा विषय असतो. सांडपाणी तशा स्वरूपात नदीत सोडलं जाणं हे शहराच्या आणि पर्यावरणाच्या आरोग्याला अत्यंत हानिकारक असतं. आम्ही सांडपाणी हा विषय महत्वाचा मानून त्यासाठी नियोजनबद्ध आखणी केली. आज शहरातल्या 4 भागातून येणारं सांडपाणी अत्याधुनिक यंत्रणेनं पूर्णपणे शुद्ध केलं जातं. यातल्या गाळातून बायोगॅसची निर्मिती केली जाते आणि अशा प्रकारे हे पाणी पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतरच गोदावरीच्या पात्रात सोडलं जातं, जे पुढे शेतीसाठी वरदान ठरतं. पिण्याचं पाणी हा आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहराचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा पण कोणतेही ठोस उत्तर न मिळालेला यक्ष प्रश्न आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवायची हा कोणत्याही महानगरपालिकेच्या समोरचा सर्वात मोठा विषय असतो. आम्ही या प्रश्नाकडे एक आव्हान म्हणून पाहिलं. नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या कार्यकालाच्या 5 वर्षात अथक प्रयत्न केले. नाशिक शहराजवळील मुकणे धरण प्रकल्प आम्ही सातत्याने पाठपुरावा करून अखेर मार्गी लावलेला आहे. या प्रकल्प पूर्तीनंतर धरणापासून शहरापर्यंत 16 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे हे पाणी नाशिककरांना उपलब्ध होईल. या महत्वाकांक्षी योजनेच्या पूर्तीनंतर नाशिककरांना पुढील 40 वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. महापालिकेचा शहर विकास विभाग
हा फायलींच्या ढकलाढकलीसाठी आणि मनस्तापदायी विलंबासाठी ओळखला जातो. आम्ही या विभागाचं स्वरूपच बदललं. आता कोणताही प्लॅन पास करण्यासाठी कोणालाही महानगरपालिकेत प्रत्यक्ष यायची गरजच नाही. हे काम आता पूर्णपणे संगणकीय प्रणालीतून होते. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त कसा होईल याकडे आम्ही अत्यंत काटेकोरपणे लक्ष दिले. नाशिक शहराची विविध विकास कामे प्रायोजित करण्यासाठी आम्ही अनेक कंपन्यांना आवाहन केलं आणि अनेक मोठ्या कंपन्यांनी आमच्या या कार्याला आर्थिक साथ देण्याचं आनंदानं मान्य केलं आणि शहरातल्या अनेक योजना मार्गी लागल्या. या सहकार्यातून नाशिकचं वन उद्यान नव्या सौंदर्यानं नटलं. 93 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या वन उद्यानात अनेक नव्या संकल्पना आकारास आल्या. फुलपाखराची संकल्पना, 3 किलोमीटरचा सायकल ट्रॅक, त्यावर फिरण्यासाठी उत्तम सायकलींची उपलब्धता, वनौषधींचं संवर्धन, खुला रंगमंच, निसर्गाचं महत्त्व सांगणारा कथा अरण्याची हा लेझर शो, अशा अनेक बाजूंनी हे वनउद्यान अधिक देखणे आणि रम्य होऊन गेले. इथे दाखवला जाणारा हा लेझर शो इतका लोकप्रिय झालेला आहे की तो पाहण्यासाठी नागरिक रांगा लावून उभे राहतात. खड्डे विरहित प्रशस्त रस्ते, सुंदर शिल्पांनी, बागांनी आणि चित्रांनी नटलेले चौक, निसर्ग सुंदर उद्यानांनी आणि भिंतीवरच्या सुंदर चित्रांनी सुशोभित झालेले उड्डाणपूल, नदीवरच्या पुलाच्या कडेने दिसणारा रंगीबेरंगी सुंदर वॉटर स्क्रीन, नदीच्या पात्रात उभं असलेलं उंच रंग बदलणारं कारंज. पाहता पाहता नाशिक शहराची ओळख महाराष्ट्रातलं एक स्वच्छ सुंदर शहर अशी झाली. शिक्षण ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट. शिक्षणाचं हे महत्व लक्षात घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या शाळा दुरुस्त केल्या. काही शाळा नव्यानं बांधल्या आणि केवळ एवढं करून आम्ही थांबलो नाही. आपल्या देशात कुठेही रहदारीचे नियम शिकवले जात नाहीत. रहदारीचे नियम शिकलोच नाही तर आपण ते पाळणार कसे? आम्ही नाशिकमध्ये ट्रॅफिक एज्युकेशन पार्क उभं केलं आणि याद्वारे आपल्या पुढच्या पिढीला रहदारीच्या नियमांचं शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली. छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या आपल्या महाराष्ट्राला फार मोठा स्फूर्तिदायी असा इतिहास आहे. हा इतिहास जागवण्यासाठी आम्ही स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे स्मारक एक ऐतिहासिक संग्रहालय करून हा इतिहास जागवला. ज्येष्ठ इतिहास तज्ञ माननीय श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाने आकारास आलेल्या या संग्रहालयात अनेक सांस्कृतिक ठेवे आहेत. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेलं चित्रमय शिवचरित्र आहे. ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं दालन आहे. त्यात इतर असंख्य ऐतिहासिक शस्त्रांप्रमाणेच प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या सुप्रसिद्ध जगदंबा तलवारीची देखणी प्रतिकृती आहे. नाशिकमधलं हे संग्रहालय आज महाराष्ट्रातलं एक महत्वाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. 3 वर्षांपूर्वी आम्ही नागरिकांकडून ऑनलाईन तक्रारी स्वीकारायला सुरुवात केली. या माध्यमामधून गेल्या 3 वर्षात आमच्याकडे 72,000 तक्रारी आल्या. त्यांच्यापैकी 71,600 तक्रारींचं निवारण झालेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही नाशिकमध्ये स्मार्ट नाशिक हे मोबाईल ॲप तयार केलं. या ॲपवर नागरिकांना आपल्या तक्रारी देता येतात. या ॲपवरून आमच्याकडे 19,000 तक्रारी आल्या. त्यातल्या 18,500 तक्रारींचं निवारण झालेलं आहे. गेल्या 5 वर्षात नाशिक महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. याशिवाय अनेक महत्वाची कामे झाली आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये 50 दशलक्ष लिटर क्षमतेचं अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं. तसेच पाण्याचे शहरात सुनियोजित वितरण होण्यासाठी 20 लक्ष लिटरचे 17 जलकुंभ शहरभर उभारण्यात आले आहेत. आग नियंत्रणासाठी असलेल्या मोठ्या बंबाखेरीज इथे आग नियंत्रक बुलेट्स आहेत, जे छोट्या गल्ल्यांमध्येही आगीपासून संरक्षणाचं काम करण्यासाठी सज्ज आहे. अजून खूप काही करायचंय. नाशिककर नागरिकाच्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे टाकलेलं हे एक पाऊल आहे. अजून पूर्तता व्हायची आहे. वन उद्यानाचा काही भाग
अजून संवर्धित करायचा राहिलेला आहे। ऐतिहासिक संग्रहालयात अजून खूप गोष्टी आणायच्या आहेत। रस्ते, रहदारी, शिक्षण, पाणी, निवास, शहरी जीवनाशी निगडीत अशा अनेक गोष्टींवर अजून खूप काम करायचं आहे आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही सांगितलेलं करू शकतो हे नाशिककरांनी अनुभवलेलं आहे। मित्रहो, हा आम्ही नाशिक शहरात गेल्या 5 वर्षात केलेल्या आमच्या कामाचा एक धावता आढावा आहे। आम्ही जे बदल घडवले ते दीर्घ पल्ल्याचा विचार आणि तशी तरतूद करूनच घडवलेले आहेत। आमचे सुजाण नाशिककर आम्ही घडवून आणलेल्या ह्या बदलाचे साक्षीदार आहेत। नाशिककरांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाची शर्थ केली आणि याच विश्वासावर पुढची 5 वर्षही करत राहू हा आमचा शब्द आहे। फक्त नाशिकमध्येच असं नव्हे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात तुम्ही आणि आम्ही मिळून हे करू शकतो। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दाखवून दिलेलं आहे की हे शक्य आहे। हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे। आपल्या शहरांमधून उभा करूया जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र। हवी फक्त तुमची साथ आणि विश्वास। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेचं ताट खाली